देणगी देत नाही. इकडे काय पट्टी म्हणतात काय? तुमच्या भागात म्हणतात वाटते पट्टी. हा, यांच्याकडे पट्टी म्हणतात. आपल्याकडे काय म्हणतात? वर्गणी. वर्गणी. हा, आता मी विदर्भातला, हे मराठवाड्यातले, तुम्ही खानदेश. सांगा बाबा, आता असं होईल ते कानडीने केला मराठा भ्रता. सगळे समजून घेत जावं. हा, नाही समजलं तर डबल मला या भागात बोलवू नका, पण प्रयत्न करा. हा, मोकळं मोकळं बोलतो. काय भाषा आहे. श्रीमंत आहे पण दान करत नाही, गरीब आहे पण भजनाला येत नाही, त्याच्या गळ्यात पाषाण बांधान त्याला समुद्रात नेऊन दाबा. हा, हो, पण बापू हो, हे गाव असं नाही, हे गाव असं नाही. या गावात 25 या सालातला सप्ताह चालू आहे आणि 27 मधले अन्नदाते आताच बुक होत आहेत. विठाला दातृत्व घेणारे आजच 2 वर्षाच्या आधी सद्गुरु सखारामाची एक शब्द बोलून जातो. सद्गुरु सखाराम बाबा म्हणत, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर वकील. सज्जनाचा पैसा परमार्थाला आणि दुर्जनाचा पैसा कोर्टात आणि दवाखान्याला लागतो. तुम्ही सात्विक लोक आहे म्हणून एवढा सोहळा चालू आहे. भगवंत इंद्रदेवाला वाटत असेल या गावात जाव आनंद घेण्यासाठी. बापू हो, लहान लेकरापासून तर बुजुर्ग मंडळी कीर्तनाले आहे. हो, काय समजते या लेकराईले? हा, जबरदस्तीनं आणावं लागतात गावोगावी. सर, कीर्तन कसं करावं कळत नाही. बुजुर्ग मंडळी बसेल असते ना, आम्ही त्यांना सांगतो आई वडिलाची सेवा करा. ते म्हणतात गेले वर गेले. कोणाला सांगावं कळत नाही. पण या ठिकाणी तरुण तळपदार भगव्या टोप्या भगवे कळस डोक्यावर ठेवून आणि पुढे बाल लहान लहान लेकरं कीर्तनात बसले आणि विशेष शिस्तीत आहेत. हो, काही काही लोक अर्धे होतात पण शिस्त येत नाही. तुमच्या गावाचं वैभवशाली गाव आहे. तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्रात सांगल्याशिवाय राहणार नाही. काय सप्ताह आहे. पोरं शिस्तीत पालखंडी मांडून अर्धे होतात. बोसायची अक्कल नसते. बरेच लोक चपला घालून कीर्तन ऐकतात. आणि हे लहान लहान लेकरं कीर्तनात बसले राव, चप्पल नाही कोणाच्या पायात. तू काढणं, तू काढ. हा, म्हणून तर सांगून राहिलो. हा, तू काढ. ते बाबा काढतीन बक्षाच्या मागचे. हा, असा हा, तंबाखूही खाऊ नये कोणा, खाऊ नये. एका जणाने खाल्ली ना, हो बा, हा, लक्ष देऊन ऐका. माझा राग नका म्हणू. भोळा भाळा बाबा आहे बापू, पटपट सांगतो. स्तुती आणि निंदा सारखीच शब्द आहे. ऐका, हा, स्वर बदलला अर्थ बदलते. सर, आमचं शिक्षण कमी आहे पण संताची कृपा आहे. काय गाव आहे. काही बोललो काय भाऊ? वर्णन झालं या गावाचं, काहीच न बोलता. काय गाव आहे. वर्णन हेच शब्द. काय गाव आहे. निंदा. समजलं ना? असं आमचं काही काही तुम्ही समजून घेत जा. हा, आम्ही कधी कधी कोळ्यात बोलतो. आम्ही जर कोणाला डायरेक्ट गदा म्हटलं तर राग येईल. येईल राग बाबा. कोणाला जर म्हटलं गदा, राग येईल. मग आम्ही असं म्हणत नसतो सर. आम्ही म्हणतो दादा तू हनुमंताच्या हातचा. असं आहे ते. हा, काय काय समजून घ्या. भोळा बाबा आहे आजचा. लक्ष द्या. पटपट बोलतो. असा दिव्य सोहळा तुम्ही मायबाप करता. खरंच तुम्हाला सर्वांना वंदन आहे. यात दुसऱ्या दिवसाची सेवा या पामराला दिली. सेवेसाठी जो अभंग घेतला वैका जराशी. हा, जो अभंग घेतला हा अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी बोलत आहेत, देवाशी बोलत आहेत. देवाला सांगतात, देवा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ दोषरहित आहे. माझ्या जिभीत कर्माचा व्यभिचार नाही, भोगाचा व्यभिचार नाही, पटवून देतात आणि व्यंजनावृत्तीनं जगताला उपदेश करतात. असा आजचा अभंग आहे. आता प्रश्न पहा, उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव. उपदेश म्हणजे काय? उपदेश कोण करते? उपदेश करतात गुरु, उपदेश करतात साधू, उपदेश करतात मायबाप. पहिला प्रश्न तुकोबार आहे, तुम्ही आमचे कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या. तुकोबाराय हे जगाचे गुरु आहेत. तुकोबाराय साधू आहेत. साधू म्हणजे काय? पांढरे कपडे घालते, कीर्तन करते, साधू. बरोबर? हाल्या गामन 13वा महिना करू नका. बरं वाटलं तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, भ्यायचं नाही. कीर्तन करते म्हणजे साधू. आई नाही म्हणते ते माय. हाट, साधू नाही म्हणते तू. असंच ना माय? नाही, तसं नाही. कीर्तन करते म्हणजे
म्हणजे साधू नाही, फेटा बांधते म्हणजे साधू नाही, माळ घालते म्हणजे साधू नाही, भगवे कपडे घालते म्हणजे साधू नाही, दाढी मोठी वागवते म्हणजे साधू नाही, मोठी गाडीत बसते म्हणजे हे सगळे बाह्य रंग आहे. साधू कोणाला म्हणाव? रागद्वेषरहितत्वम उदासत्वम. साधूची व्याख्या सांगतो. जो कधी कोणाचं वैर करत नाही त्याला साधू म्हणाव. संततोची जाणा जगी दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. संततोची जाणा जगी दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. आई मुक्ताई साधूची ओळख करून देतात. थोडासा विको पाहिजेच. साधू कोण आहे? दया समाजाचे अंगी त्याला साधू म्हणा. जो वैर करत नाही तो साधू. चॅनल समोर आहे पण चॅनलवाला दादा लय गोड आहे. हा माझ्याजवळ येऊन सांगलं, बाबा वाटील ते ठेवील नाही तर कट करीन, टेन्शन घेऊ नका. नाही खरंच बरं. मला जरा दादा मी मोकळा बोलत जाव पण आता जरा जीव भीती राहू. माझ्यावर गुन्हे दाखल झाले. मी काही चोऱ्या नाही करत, काही नाही. कारण काय आहे, मी पुढे बोलता बोलता जाईल. मी खरं बोलतो, लोकांना झोमते बुवा. पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब, नेते लोक आमच्यावर प्रेम करतात. आम्ही कोण्या पक्षाचे नाही बरं, नाही तर लोक राजकारणी आणतील म्हणतात. मी खरं सांगतो हां, आम्ही कोण्या पक्षाचे नाही, कोण्या नेत्याचे नाही. पण जो नेता, जो पक्ष धर्मावर प्रेम करील, देवावर प्रेम करील, साधूवर प्रेम करील, आम्ही त्याचे आहोत. मग असंच पाहिजे ते. आम्ही तुमच्यासारखे कलताना उचलत नाही. वा कधीच नाही. कोण्या नेत्याच्या पुढे शेपूट हलवे धंदे ते तर कारण कोणतंच तिकीट पाहिजे नाही. पाहिजे नामदेव महाराज, आम्हाला गरज नाही. माझ्या तरुण मंडळीला विनंती आहे, कोण्या नेत्याचा हे 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 रेकॉर्ड कर जा भाऊ. हा भाऊ, आणि मला पाठव जा. हा, कोण्या नेत्याचा कार्यकर्ता झाल्यापेक्षा देवाच्या सप्त्याचा कार्यकर्ता हो. नेता लवकर तुमच्या साथीला धावणार नाही. आमचा भगवंत बिना बोलावल्याशिवाय आल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या भगवंताची सेवा कोणताच नेता कोणालाच पुढे नेत नाही. हे आसनावून बोलतो चॅनल समोर. कोणताच नेता शेतकऱ्याची अवस्था जाणत नाही, हे ध्यानात ठेवा. शेतकऱ्यामध्ये जर ताकद आली तर आम्ही नेतेले काही समजणार नाही. म्हणून आहे ते रामरामही नाही घालत आपण, रामराम. कोणताच नेता आपल्या लेकराले सोडून दुसऱ्याच्या लेकराले आमदार करत नाही, हे ध्यानात ठेवा. तुम्हाला जास्तीत जास्त तिकीट भेटीन कॉटन मार्केट आहे की नाही बा. म्हणून जास्त राजकारणाले वाहू नका. गावात सप्ताह चालू आहे, जात आणू नका, राजकारण आणू नका. माझी शपथ आहे सगळ्या बांधवांना, आपण हिंदू आहो, आपली जात आहे हिंदूची. लक्षात असू द्या. देवाच्या देवळात जशी चप्पल चालत नाही तशी जर या सप्ताहामध्ये कोणी राजकारणाची चप्पल घालून मंडपात येईल, नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. हे द्या लक्ष देऊन ऐका. पटपट बोलायचं. जो वैर करते तो साधू नाही. माफी मागून बोलतो महाराज लोक आपल्या पुन्हा गुरुबंधू, मोकळा बोलतो, बोलू ना. जेवढं वैर आपल्या महाराज लोक येत आहेत तेवढं वैर नेते येत नाही. चॅनलवाले भाऊ, आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मी त्या गुन्हे मागे चौकशी केली, आमचेच निघले. असं आहे बा. आपण आघात करू शत्रू झालो. श्री गुरु प्रातस्मरणीय वेदशास्त्र संपन्न. आई बोलू नये कीर्तनात, बोलू नये माय. कीर्तनात माणूस बोलला की बेंड होते, बाई बोलली की बेंडकुई होते. नाही बा, खरं बोलतो. कीर्तनी बळबळ करेल जो कोणी, बेंडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनाचे नियम आहेत. काय काय सांगू आता, सांगू ना. गुडघ्याचा त्रास असला पाय लांबून बसा, काही नाही होत. नसला आणि पाय लांबवाल, तुम्ही सापाच्या योनीले जन्माले जाल, देव तुम्हाला पायच देणार नाही. चला अशी अशी नाही, खोटं नाही सांगत. हा, कीर्तनाची मर्यादा. कीर्तनात बसले, इथं उठते, तिथं जाते, फिरून येते, तंबाखू खाऊन येते, डुकराच्या जन्मात जाईल तो. कीर्तनात बसले म्हणजे बसूनच जायचं. हां, लय आहे सांग्यासारखं. मातृवध अंधत्व. आईवर हात उचलला आंधळा होते तो. हां, भातृवध बधीर. भाऊ बहिणीले त्रास दिला, मुका बैराहून जन्माला येतो. न्यासा पहारीच्या नपत्य. सप्ताहाले देवाले देणगी कबूल केली आणि दिली नाही, पुढच्या जन्मात संतती होत नाही. रत्नापहारीच्या अत्यंत दरिद्र.
इथं कोणाचं सोनं चांदी रत्न सापडलं आणि तुम्ही जर उचललं तर दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. धान्य हरणान मूषक, हे तुमच्यासाठी सांगलं आई. हा बाया हो, सांगू तुमच्या घरचं पीठ संपलं की तुम्ही कुठं जाता आणायला? मालेगाव. नाही बरोबर बोलली ते आई, शेजारणीच्या घरी आहे नाही. मग ज्या बाईनं पीठ दिलं तिचे उपकार झाले. मग तिनं जेवढं दिलं तेवढं देऊ नये, कमी देत जा. कसं समजते लवकर? हा बहिणी हो, जिनं दिले उपकार झाले, जेवढं दिलं त्याच्यापेक्षा एक मूठ जास्त द्या. हा देता तुम्ही? बाई सारखी कंजूस जात नाही. 10 रुपयाची वस्तू घ्यायला अर्धा तास डोकं खातात. दारात विकणारा जर आला ना, ते गोंडीनबाई जर आली, सुये घ्या, मणी घ्या, पोत घ्या, दामन, अर्धा घंटा डोकं पागल करतात आणि त्यात 10 रुपये देतात. दे. तुमच्यापेक्षा आमची पुरुष मंडळी कितीतरी चांगली आहे. कधीच दारूचा सौदा नाही केला, भाव नाही काय. मावल्या हो, तुम्ही कंजूस आहे म्हणून संसार बरे आहेत. हा संसारात तसंच पाहिजे, पण अति चिकट धंदे करू नये. नाही, ज्या मायनं पीठ दिलं तिचे उपकार झाले, दिलं त्याच्यापेक्षा अधिक द्याव. मला माहीत आहे तुम्ही देणार नाही म्हणून मी पुढे बोलतो. तिनं दिलं तेवढं तरी द्याव, कमी देऊ नये. आमची शेजारीन लव बाबा आमच्या घरी आली पिठाला, सुनबाई पीठ दे. आमच्या घरचं जनावर जर आळशी आहे ते म्हणे आच्या बाई घ्या हातानं. त्या म्हातारीनं शेर घेतला हो, आणि वर मंदिराचा कळस गेली घेऊन. महिना झाले दिलं नाही. मग मी आठवण दिली, म्हटलं पीठ आण. गेली, आत्याबाई पीठ द्या. ते म्हातारी म्हणते सुनबाई हात पांढरे करू नको, मी देते. हो बा, तिच्या हातचा शेर घेतला आई आणि पीठ देणं चालू केलं. हो, जशी रांगोळीच काढे. हो माय रांगोळीच. सांगून देतो एकदा, रागाला येऊ द्या, मी तुमचं लेकरू आहे. जे बाई कोणाचं लय घेते आणि कमी देते, पुढल्या जन्मात ते बाई घुशीच्या जन्मात जाते. हा मग तुमच्या कामाचं सांगलं बरं बहिणी हो. घुशीच्या तुम्ही जर घुसा झाल्या तर हे लोक तुम्हाला शॉट देऊन मारतील. म्हणून पटपट बोलतो जरा. ऐक, मला साधू कोण सांगायचं होतं. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका, महार, संताजी महाराज, शेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सखूबाई, हे सगळे साधू. चरित्र पहा, गाव परमार्थिक आहे. कोण्या साधूनं कधी कोणाचं वैर केलं? कधीच नाही. चुकून वैर नाही. ज्ञानोबा रायांना गल्लीत मारला आई, राग नाही केला. 7 वर्षाच्या मुक्ताबाई वेणी धरून फिरवलं, तिने देवाची माय मारलं त्या आईला. ज्या मुक्ताईनं मेलेले लोक जिवंत केले त्या आईला एक मारणं कठीण होता. रागानं पाहिलं असतं तरी त्याची राग केली असती एवढी पावर. सहन केलं साधू. नाथाच्या अंगावर मुसलमान थुकला राव. प्रसाद देवनी मुक्त केला साधू. जगद्गुरु तुकोबारांना चालू कीर्तनात मारलो. मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. हो, तुम्ही मारून पहा बरं मला. या मला कसा राग येते दाखवतो. मी दाबूनच देतो. इथं हा फरक आहे त्यांच्यात आपल्या. लक्ष द्या. तुकोबाराय साधू आहेत म्हणून उपदेश करता. उपदेश कोणाला करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न. 2 घागरी पालथ्या मारल्या. मी जरा पुढे येतो बघ. विठाल 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 विठाल. 2 घागरी हो, ऐका लक्ष देऊन, पालथ्या मारल्या. इकडे उबड्या म्हणता है ना? उबड्याच ना. घागरी उलट्या. हा हा पावर. हा भाषेत फरक आहे भाऊ. आमच्या भाषेत तुमच्या भाषेत लय फरक आहे. पण मग मला शुद्धही जमत नाही. अतिष्ठ म्हणजे इथं तिथं. आमची विदर्भातली अटी तटी. मी प्रयत्न करून पाहिले शुद्ध बोलायचे, बोलता बोलता वाया जातो. शेतामध्ये गेले आणि वावरातून आले. कोण नाद करा सोडून दिलं. म्हणत नाही, आपलीच भाषा बोला. 2 घागरी उबळ्या पालथ्या मारल्या.
एका घागरीवर 7ची मोटर लावली. कितीची बाळा? कितीची रे? 7ची. एका घागरीवर 5ची मोटर लावली. कोणतीनं भरीन? सांग जोरानं. 7ची ना. तू सांग रे. 5ची ना. वा रे वा. हा 10ची ना. अरे एक 7ची आणि एक 5ची. कोणतीनं भरीन? ते पोरगा आहे राजू हुशार. हो हे येडे म्हणतात 7ची ना भरीन. मी ना दोन्ही घागरी उबड्या पालथ्या उलट्या सांगल्या. तिन्ही भाषा वापरल्या. दोन्ही घागरी एकावर 7ची मोटर एकावर 5ची. 7ची नाही भरत नाही, 5ची नाही भरत नाही. तुमच्या सगळ्याच्या मोटरी लावल्या तरी ते भरत नाही. कारण ते घागर कशी आहे. हा असं आता समजून घेत जा बापू. हो हा ऐका. तशा जगामध्ये अनेक घागरी आहेत उलट्या पालथ्या उबड्या ज्यावर पाणी ओतून फायदा नाही सर. ओतूच नाही. जिथं वाया जाते ना सांगू नये. जसं असेल तसं. बरोबर बोललो ना बाबा. झाडावर माकड बसलं पावसानं भिजलं. त्या झाडावर एक चिमणी बसलेली. ते चिमणी त्या माकडाशी बोले. माकडा. कोण बोले? कोणाशी? माकडा उन्हाळाभर फिरला. एक तारीख खाले नाही. घर नाही बांधलं घर. ते चिमणी माकडाला म्हणे. माकड म्हणे मी तुला भाड्यानं रूम मागतो काय? मरून कोण राहिलं? तुला काय करायला लागते? असं म्हटल्यावर ते चिमणी त्या माकडाला म्हणे मर. मर म्हटल्यावर राग येतो नाही. माकडाला राग आला. रागानं माकडानं चिमणीचं घर मोडलं. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारके. यातून लक्षात घ्या एक गोष्ट बहिणी हो. चिमणीचं घर का मोडलं? कारण तिनं उपदेश कोणाला केला? तुम्ही नका बोलू. तुम्ही सांगा कोणाला केला? माकडाला उपदेश केला म्हणून तिचं घर. बरोबर आहे. समजलं? काहीच नाही समजलं. मी डबल सांगतो. मग रातभर पाखडलं काही नाही सापडलं असं ना हो. म्हणून डबल सांगतो बहिणी हो. तुम्हाला चिमणी समजली नाही, तुम्हाला माकडही समजलं नाही. आता डबल सांगतो. चिमणीनं नाही समजलं. हां चिमणीनं इकडे पहा. माकडाला चिमणीनं माकडाला उपदेश करू नये. एखादी आई म्हणेन महाराज माकड पेते. पिऊ द्या भाऊ. टाक जा चॅनलवर. काही नाही होत. मी सगळ्या बोलो काहीपेक्षा जरा वेगळंच बोलतो गुरुजी. म्हणजे माझं मत कसं आहे. सगळे बोलो का आमचे सांगतात दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती. अपने पल्लू का पैसा खर्च के मुंह में मिट्टी आती. विठाल 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 विठाल. सगळे साधू लोक हेच सांगतात पिऊ नको पिऊ नको. मी तुम्हाला अलग सांगतो आई. पेते ना पिऊ द्या. सकाळी पेते संध्याकाळी पैसे नाही. लाडकी बहीण योजना बाहेर काढा. त्याला द्या 50. अर्धी तरी घे म्हणाव. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही महाराज असून असं सांगता. बरोबर सांगतो. यानं काय होईल? यानं तुमचा फायदा होईल. काय फायदा होते महाराज? यानं माकड लवकर मरते. नाही मी आई राग येईन पण बोलतो. मूर्खाच्या नावाचं कुंकू लावून जगल्यापेक्षा पांडुरंगाच्या नावाचा भुक्का परवडला. आहे की नाही काका? हा मी सांगत असतो. मी म्हणतो त्याच्या देखत पुसा. मेला रे तू मेला. हे मी नाही बोललो. सांगूच नाही. आमचे साधू बोलले. क्रोधिया विश्वासी त्याशी बोध कैसा. क्रोधिया विश्वास त्याशी बोध कैसा. क्रोधिया विश्वास त्याशी बोध कैसा. क्रोधिया विश्वास त्याशी बोध कैसा.
याशी त्याशी बोध कैसा, व्यर्था पुली वाचा शिनवू नये. साधूची भाषा आहे, मूर्खाला सांगू नये. तिसरा प्रश्न आता, उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत हे कधी अनहिताचं नाही बोलत, कधीच नाही. काकडा कोण घेते तुमच्या गावात? कोण कोण? यात कोणीच नाही का काकड्यावाला? काकडा कोण घेते? बाबा. हां, हे बाबा तुम्ही घेता बाबा आणि ते बाबा. हां बाबा, कधी काकड्यात असा अभंग आला काय? सकाळी उठून शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. आला नाही ना बाबा? तुम्ही उठले, तुम्हाला एकच धंदा, उठा जागे व्हारे, बरोबर? स्मरण करा उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचुनी राम राम स्मरा. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कुंतू विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कुंतू विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव पाठवा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा मुखाने, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा मुखाने, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा मुखाने, वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पाया पडले. नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करा रे बापानो, किती सांगू तरी न ऐकती. म्हणा त्याच्यात, किती सांगू तरी न ऐकती. भटकीचे पुढे शिंदडीचे रडतील काय माय गेली होती. भूतापासी. ह्या शिव्या दिल्या, हो एवढ्या घाण शिव्या दिल्या, एवढ्या घाण शिव्या दिल्या की या शिव्याचा अर्थ सांगायची शिव्याले लाज वाटून राहिली. महान महान तपस्वी साधू संत वाणी पवित्र भजन केलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आणि त्यानं अशी पवित्र वाणीनं आपल्याला शिव्या दिल्या. किती सांगू तरी न ऐकती भटकीचे. भटकीचा म्हणजे कोण सांगू काय? राहू देतो बापा, काय सांगू. मावर गुन्हे दाखल झाले, या नसतं झाला एक मी असंच म्हटलं भटकीचा म्हणजे कोण? एक जण म्हणे सांगा बाबा. मग त्यानं सांगितल्यावर मी सांगलं बाबा, भाऊ कटकर जाऊ एवढं. मी सांगलं म्हटलं भटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं गाडीत का गोमूत्र टाकू. काय करा, सांगत नाही भाऊ मी आता, सांगत नाही, सांगल्याशिवाय राहत नाही. साधू संतांनी शिव्या दिल्या ना बाबा. एवढी खास वाणी आपल्याला शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या? ऐकत नाही म्हणून एक कारण. दुसरं कारण, आईच्या सारखं अंतकरण आहे साधूचं. आई लेकराला शिवी देते ना, राग अनावर झाला की माई शिवी देता की नाही. खरं बोला आई, हा खरं. हा मग ह्या जुन्या बाया हो म्हणतात, दिल्या म्हणतात आम्ही शिव्या. खरं बोलल्या. हा ह्या नवीन बाया शिव्या देत नाही आणि लेकरं यांना भेट नाही. यांना राग आला पप्पांना सांगितलं बरं, पप्पांना कधी भेटीन तुमचे लेकरं पप्पांना. जुन्या बायाचं असं होतं काय? हा हा एका रट्ट्यामध्ये हिवाळ्यात पावसाळा पावसाळा झाली चड्डी वली एका झपक्यात. काय बाया होत्या रे देवा. हा छत्रपती शिवाजी महाराज घडले कारण मासाहेब जिजाऊ होत्या म्हणून घडले. आता लेकरं
जे बिघडत असतील याला 100 पैकी 80% कारण आईच आहे. अति प्रेम करता तुम्ही, अति. हां आई अति प्रेम करता. प्रेमानं लेकराचं वाटोळं होते. प्रेम करा पण दाखवू नका ना ते. हां चुकलं हा ना, तुम्ही मारत नाही. मालक मारायला गेले पती, तुम्ही मारू देत नाही, मध्ये येता मारू नका, तो काय मोठा झाला काय. मग डंगरा झाल्यावर माराव. कधी माराव कधी मारू नये हे आईला समजलं पाहिजे. आई कुंभार दादानं मडक्याला जर मारलं नाही ते गोल होईल. मग तुम्ही तुमच्या लेकराच्या जीवनातल्या कुंभार आहे. चुकलं मारायचं हा, तुम्ही मारत नाही. फक्त 5 वर्षाचं होईपर्यंत मारू नका. का? 5 वर्षाच्या आतलं लेकरू हे पितृ समान असते. त्याला जर मारलं तर तुमचे पित्र तुमच्यावर कोपतात. मारू नका. 5चा झाला रे की 12 वर्षाचा होईपर्यंत. 12 नंतर आई नाही मारू नाही आणि बापा नाही. लेकरू 12 वर्षाचं झालं की ते नजरीला भेलं पाहिजे बापाच्या. हा हा पण 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 त्याच्या आधी त्याची आई भेली पाहिजे. हे गरजेचं आहे बाबा. आपण लेकराला मारायला गेलो की ह्यामध्ये मारू नका. पुरुष मंडळ तुम्हाला एक सांगू का, यायले लय गोष्टी सांगल्या तुम्हाला सांगू. हो तर म्हणा निरा कोमात गेले. सांगू ना भाऊ, भाईचे भाऊ सांगू एक गोष्ट, लक्ष देऊन ऐका. तुम्ही जर लेकराला मारत असले आणि त्याची आई मध्ये आली मारू नका, त्याला सोडा. समजून घ्या काय काय असं बोला लागते भाऊ. साधू संतांनी शिव्या दिल्या का आपण ऐकत नाही. तुम्ही ऐकता ना साधूचं. पहिलेच म्हटलं मी चांगलं गाव आहे. ऐकता ना बापू. हो नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. संसार सोडून द्या. तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा. तुम्ही पाव पाव गांजा घ्या. कैलास का राजा दम लगाने को आजा. वा ऐकतो म्हणतात. कोणीच नाही ऐकत, कोणीच नाही. सगळे मतलबी आहो आपण. कोण ऐकते हो. संसार सुटते. बोला ना. आम्ही वारीत चालतो माझ्या संग म्हातारी माणसं अशी 65. तुमचं 65 लोक गेले असाल. 65 वर्षाचे म्हातारे आमच्या संग दिंडीत. मग बाबा 65 वर्ष संसार केला, वारीमध्ये आले. विसरा ना संसार. 3 दिवस चालले की म्हातारीले फोन, जेवले. काय संसार काय परमार्थ. हा खोटं नाही बोलत. बरेच म्हातारे मला फोन मागतात, बाबा फोन द्या. मी देतो पण रेकॉर्डिंग लावून देतो. जेवढे म्हातारे बोलतील तेवढं रेकॉर्ड करतो. हां आणि दुसऱ्या दिवशी ते कीर्तनात सांगतो. मग आमच्या दिंडीतले म्हातारे करतात, शिवा बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त. काही रिद्धी नाही काही सिद्धी नाही बापू. हो मला एकच सांगायचं आहे, संसार सुटत नाही आहे आणि संसार सोडूही नाही. एवढा मोठा सप्ताह केला संन्यासी लोकांनी केला. हा पंक्ता संन्यासी देऊन राहिले. कोणाचा आहे. हा मग संसारात राहा, दान पुण्य करा, परमार्थ करा. भला किसी का कर्ण सके तो बुरा किसी का मत करना. खरा तो एकची धर्म जगाला. आपल्याच्यानं होईल तेवढी मदत करा. सप्ताहाले घात लिया भय नरका जाणे. सप्ताह करणाऱ्याला कमी नाही, पण जो यात बोट घालीन हा कसा बंद होईल त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार. तुमच्याच्यानं होईल ते सेवा करा. आई माझ्याच्यानं देणगी देवले इथं या 2 झाडू मारा. भगवंत तुमच्या संसारातल्या दुःखावर झाडू मारण्यासाठी येईल. करा परमार्थ, धन परमार्थ देवाचं भजन करा. माझी आई रखुमाबाई आहे, माझा बाप पंढरीचा विठोबाई. भाऊ तुमचं घर मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी पंथामध्ये जेवढे साधू झाले सगळे साधू. माये जगन्नाथ अनाथाचा नाथ. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. सकळ तीर्थाची जे का माता पितरी तया शेवेशी कीर शरीरे लोन की जे. माय बापे केवळ काशी तेने न जावे. मी मंदिरात गेलो, सगळ्या मूर्त्या पाहिल्या. एक गाडगे बाबाची आहे ना. हा आमच्या विदर्भात झाले संत. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, राष्ट्रसंत गाडगे बाबा. हे टोपी आमच्या तुकडोजी बाबाची. हो त्या हातात खंजिरी घ्यायचे, बाबाच्या हातात गाडगं असायचं, उपदेश करायचे.
अरे कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ कशाला फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ कशाला फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ 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 कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरत तुझ्या गावात नाही का अरे कशाला रिकामा फिरत तुझ्या गावात नाही का तीर्थ काय भाषा आहे हो साधूची घोडी भाडे साधू होऊन गेले ऐका पटपट बोलतो संसार मस्त आनंदात गाडगे बाबाने भजन केलं गाडगे बाबाच्या मामाचं गाव दापुरा शिरसदा दापुरा आमचा म्हणजे ते संस्थान जे आहे बाबाजीतला गाडगे बाबांना भगवान भोलेनाथांनी साक्षात्कार केला होता तिथं लिंग आहे शिवलिंग बाबा गाई चारायचे भजन करायचे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन सरळ भजन गाई चारायचे ते गाव आहे मूर्तिजापूर अमरावतीच्या जवळ शिरसदा दापुरा तिथं साक्षात महादेवानं तिथं पयोष्णी पूर्णा मातेच्या तीरावर गाडगे बाबांना साक्षात्कार केला अखंड भजन केलं साध्या चिंध्या लागलेल्या होत्या अंगाला गाडगे बाबाच्या तुमच्या भागात इकडे यायचे सटाणा ताराबाद आहे ना तिथपर्यंत गाडगे बाबा पायी फिरत आले ऐका लक्ष देऊन संसार मस्त आनंदात करायचा पण भजन करा वासुदेव वासुदेव म्हणा हरी हरी तुम्ही आग्रह केला हो आग्रह एक शब्द 2 वेळा वापरला शास्त्र म्हणते वापरू नये तरी वापरला हा का वापरला काही कारण आहेत तुमच्या घरी कोणी पाहुणा आला आदर कर नसला तर एक शब्द 2 वेळा काय म्हणतात तुमच्याकडे घरी कोणी आलं बाबा काय म्हणते आपण या या बसा नाही ना हा ते बाबा बोलले हां ते बाबा म्हणतात कोणी जर घरी आलं तर मी म्हणतो राम 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 या बसा बसा असंच ना बाबा या बसा बसा हा त्या रामरामासाठी स्वर चांगला पाहिजे राम लय पुण्य लागते चक्षुर्दद्यात मनोदद्यात वाचम दद्याच सुनृताम अनुव्रजेत उपासी तस यज्ञ पंचदक्षिण कोणी दारात आलं तुम्ही चांगल्या नजरीनं पाहिलं वाणीनं गोड बोलले मनानं चांगलं चिंतन केलं कोणी जायला लागला हात जोडून उभे राहिले पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते हा आम्ही आलो आमचे गोकुळ सर ज्यांनी कीर्तनाचं यजमानपद घेतलं आम्हाला प्रसाद दिला जेवण केलं ज्यांच्या घरी ते गुरुजी रस्त्यात उभे होते आमच्यासाठी आदर केलं पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते आदरासाठी एक शब्द 2 वेळा एक कारण आहे जर घाई असली तर एक शब्द 2 वेळा वापरा पती पत्नी गावा जायला निघाले पती गेले बस स्टँडवर बाई आहे घरी गाडी आली भाषा समजते ना हा बुवा बस स्टँडवर गेले बाई घरी आहे गाडी आली त्या माणसाला त्या बाईला घाई बोलवणं घाई आणि बाई आहे झांबली तुम्हाला झांबली नाही समजत हा विदर्भातला शब्द आहे इकडे गयभानी म्हणतात महाराज आहे ना गयभानीच म्हणतात ना हां गयभानी आमच्याकडे म्हणतात झांबली यांच्याकडे म्हणतात थंडी शांत भाषेत फरक आहे गयभानी बाई आहे बुवा हुशार आहे बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली कसा बोलवीन तो बाई एका आवाजात येते काय खरं बोला आई त्याच नाही म्हणतात नाही खरं बोलायला काय भीती आहे हा आमचे गुरु महाराज म्हणायचे एकदार म्हैस लवकर येईल म्हशीला कधी 4 आवाज नाहीत द्यावा लागत ज्याच्या जो म्हशी आहे त्याला माझ्या जो म्हशी आहेत हा अजूनही आहेत गाई आहे हा आम्ही कोरोनात म्हशी चारायचो भाऊ मी स्वतः हा कधी काडी नाही घेतली मी हाती कधीच नाही मी पुस्तक घेऊन वाचो म्हशीच्या मागे नाही राहिलो बुवा मी पुढे म्हशी मागे सगळ्या 7ही म्हशी
इकडे तिकडे गेल्या ना मी कधी काठी नाही घेतली कधी मी फक्त भाऊ असं केलं 7 म्हशी एका आवाजात पळत 7 हा मग फक्त एकच म्हैस येत नव्हती बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली आणि बाई आहे गैभानी आता कसा बोलवीन तो बाई गैभानी समजली ना आता हां बाईचे 4 प्रकार आहेत तुमचे 4 सांगतो आई आमचे 8 मला सर बोलले बाबा खूप दिवसानं आले तुम्ही सीताचं रूप घेतलं सतीमातेनं निघाल्या ज्या अरण्यामध्ये श्रीराम प्रभू सीतेला शोधतात ते माऊली